या अभंगामध्ये नामदेवराय भक्ताचं वर्णन करताना एका विशिष्ट दशेवर आलेल्या साधकाचं वर्णन करताना बोलतात, ज्याला देहाविषयी तादात्म्य नाही, तदेव आत्मानं स्वरूपम यश्च तादात्म्य. हा समाहार समास म्हणजे ज्याला शरीराविषयी तादात्म्य नसतं तो भक्त, तो साधक ज्यावेळेस परमार्थाला लागतो, त्यांनी परमार्थ कसा करायचा असतो, परमार्थ करत असताना त्याची वाटचाल कशी असावी, त्याची सुरुवात कशी असावी. आता या छोट्या छोट्या मुलांची सुरुवात आहे, यांची ही पायाभरणी आहे, यांना संस्कार लागले पाहिजे, म्हणून यांची सुरुवात ते शेवट कसा असतो हे या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय आपल्याला सांगतात. आणि तेच आपल्याला बघायचंय. बघा, योग वासिष्ठामध्ये ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या जातात. लक्ष देऊ नये का, थोडं एक 5-10 मिनिटं. 7 भूमिका योग वासिष्ठामध्ये रामप्रभूला वसिष्ठ ऋषींनी सांगितल्या. वसिष्ठ हे रामप्रभूचे गुरु, देवाला गुरु करायचं काम पडतं, आपण तर सामान्य आहोत. कृष्ण परमात्म्याने सांदीपनी ऋषींना गुरु केलं. दत्तात्रेयांना किती गुरु होते? बोला 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 बोला, किती गुरु होते? 24. दत्तात्रेयांनी किती गुरु केले? इथले लोक मुके आहेत का? बोललं पाहिजे कीर्तनात. दत्तात्रेयाला किती गुरु होते? बोला. 24 गुरु होते. अरे दत्तात्रेयासारख्या भगवंताने 24 गुरु करावे, आपण सुद्धा एक तरी गुरु आयुष्यामध्ये केला पाहिजे. विठ्ठल गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. अति जैसे जेत ज्ञानाचा कुरठा, तेत सेवा दरवंठा. संतांशिवाय ज्ञान भेटत नाही आणि उपनिषदाची भाषा आहे रते ज्ञानान मुक्ती. तुम्हाला ज्ञान मिळाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. आणि जगाचं अंतिम शाश्वत सत्य आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती प्लस परमानंदाची प्राप्ती. जे हजारो ग्रंथांनी सांगितलं, जे कोटी ग्रंथांनी सांगितलं, ते भगवत पूज्यपाद आचार्य बोलताना म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यत् उक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही. न अपरह नापरह. जीव आणि ब्रह्म एक आहे. हे कोणापुढं बसून कळतं? हे सद्गुरूच्या जवळ बसून कळतं. म्हणून सद्गुरूच्या जवळ बसून ये हृदयचे म्हणजे हृदय एक झाले, हृदय एक झालं पाहिजे. ज्यावेळेस सद्गुरू आपल्याला ज्ञान सांगतात, त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष मिळत असतो, आपल्याला मुक्ती मिळत असते. तशी मुक्ती मिळणं म्हणजे पंक्तीवरची नुक्ती मिळाल्यासारखं नाही बरं का, ती सहज मिळते. पण मोक्ष मिळणं किती दुर्लभ आहे, लक्ष असेल तर कळेल. भगवत पूज्यपाद आचार्यांचा एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे विवेक चूडामणी. काय नाव आहे? विवेक चूडामणी. त्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथातला पहिला श्लोक आहे, त्याच्यामध्ये मुक्ती किती दुर्लभ आहे याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे भगवत पूज्यपाद आचार्यांनी. जंतूनां नरजन्म देह दुर्लभ मतः पुंस्त्वं ततो विप्रता. तस्मात् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम्. आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः. मुक्तिर्नो शतकोटि जन्मसु कृतेर्पुण्यैर्विना न लभ्यते. किती कठीण गोष्ट आहे मुक्ती, तरतम भावाने प्रगट केली. जंतूनाम नरजन्म देह दुर्लभ मत. मानवी जन्म मिळणं दुर्लभ आहे. यदा कदाचित तो मिळाला, पुंस्त्वम ततो विप्रता. ब्राह्मण कुलामध्ये जन्म मिळणं दुर्लभ आहे. लक्ष द्या, ब्राह्मण जरी असला, विद्वत्वमस्मात् परम, तो विद्वान असेल याच्यापेक्षा दुर्लभ आहे. जरी विद्वान असेल, आत्मानात्म विवेचनम, आत्म पदार्थ अनात्म पदार्थ याचं विवेचन करणारा असेलच काय सांगता येत नाही. बरं ठीक आहे, याचं विवेचन करणारा असेल, पण स्वनुभव अनुभवी आहे काय? अनुभवाला खूप किंमत आहे. नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अनुभवजन्य ज्ञान लोकांना पसतं. स्वानुभव बरं ठीक आहे, अनुभव आहे. ब्रह्मात्मना संस्थिती, ब्रह्म आणि आत्मा याच्यामध्ये सम्यक प्रकारे स्थिरीकरण असेलच काय सांगता येत नाही. जरी त्याचं स्थिरीकरण असेल तरी मुक्तिर्नो शतकोटी जन्मसु कृतेर पुण्येर विना न लभ्यते.
मुक्ती मोक्ष अशी दुर्लभ गोष्ट आहे. 100 कोटी जन्म घ्यायचे. किती? एक नाही, 100 कोटी जन्म घ्यायचे आणि 100 कोटी जन्मामध्ये पुण्य करायचं. इतकं पुण्य करायचं, इतकं पुण्य करायचं की त्या पुण्याच्या जोरावर आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. तरी 100 कोटी जन्मातल्या पुण्यानं मोक्ष मिळू शकत नाही. शतकोटी जन्म सु 100 कोटी जन्म सु सप्तमी भक्ती 100 कोटी जन्म घेऊन पुण्य एकत्रित केलं तरी मुक्ती मोक्ष मिळत नाही. तो मोक्ष संतांच्या दरबारात बसल्याबरोबर संत आपल्याला प्रदान करतात. विठ्ठल का म्हणे मुक्ती परलिनी नोबरी. तुकोबाराय बोलता संतांच्या दरबारात बसलं की मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आमच्या घरी काम करणारी दासी ठरते. म्हणून संतांच्या जवळ बसलं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना एखाद्या गुरुच्या जवळ पाठवलं पाहिजे. पहिले गुरुकुल परंपरा होती किशोरदादा. गुरुकुल परंपरेमध्ये सनातन वैदिक हिंदू परंपरेचं अथपासून इथपर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदान काम करण्याचं काम गुरु करायचे. आता क्वचितच गुरु राहिले जे पांत श्रवण करतात आणि पांत श्रवण करून विद्यार्थ्यांना तसं ज्ञानदान करतात. म्हणून गुरु निवडताना गुरु सुद्धा चांगला निवडला पाहिजे. आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय जंगले महाराजांच्या मुखारविंदातून आमच्या किशोर महाराजांचं श्रवण झालं. अनेक दिवस महाराज जंगले महाराजांच्या हाताखाली शिकले आणि तेच ज्ञान आमच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना वाटायला लागले. घातला दुकान देती आलियासी दान. ते दान किशोर महाराजांच्या माध्यमातून साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम. ज्ञानदान करण्यासाठी परायण असलेला संप्रदाय साखरे परंपरा, या परंपरेच्या माध्यमातून तोच झरा आमच्या विद्यार्थ्यांच्या घशी उतरवण्याचं काम आमचे किशोर महाराज करत आहेत. म्हणून गुरु निवडत असताना परंपरा बघा. आपण कोणत्या परंपरेमध्ये आहोत, आपली काय परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये आपला विद्यार्थी घडला पाहिजे. जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांनी माणसं ज्या वेळेस आपल्या मुलाला गुरुकुलामध्ये गुरुच्या जवळ पाठवतात समजावं ते माणसं, ते आई वडील आपल्या मुलाचं हित करणारे आहेत. नाहीतर भागवतामध्ये श्लोक आहे, येन न पाठितः बालकः माता शत्रू पिता वैरी. आपल्या मुलाला जे शिकवत नाही, आपल्या मुलाला जे गुरुकुलात पाठवत नाही, आपल्या मुलाला जे शिबिरात पाठवत नाहीत, जे मुलाला शिकवत नाही, जे वैदिक संस्कृतीचं ज्ञान करून देत नाहीत, ते वडील म्हणजे शत्रू आहेत. माता शत्रू पिता वैरी, ते मुलाचे वैरी आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मुलासाठी श्रीमंती कमवू नका, मुलासाठी इस्टेट कमवू नका, मुलासाठी संस्कृती कमवण्याचं काम करा. त्यांच्यासाठी संस्कार कमवले बस झालं महाराज, तो तुम्हाला सांभाळेल. नाहीतर कितीतरी असे मुलं आहेत जे खूप मोठे एज्युकेशन घेऊन मोठ्या मोठ्या पदांवरती आहे, क्लास 1 चे ऑफिसर आहे, पण आज त्यांचे आई वडील दुःखात आहेत, अनाथाश्रमात आहे, वृद्धाश्रमात आहे. आपल्या मुलाला आपण घडवलं पाहिजे. जर आपण घडवलं नाही तर माता शत्रू पिता वैरी, ते आई वडील मुलाचे वैरी ठरतात. विठ्ठल या मुलांची जी बुद्धी आहे ती कोवळी आहे. आता यांच्या मनावर जे संस्कार घडतील ते आयुष्यभर कामी पडतील. एकदा का कोवळ्या म्हणजे झाडाला आपण जिकडं वाकवलं ते तिकडं वाकत असतं. आज मुलांना आपण चांगलं शिक्षण दिलं, आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे, धर्माचा सांभाळ केला पाहिजे, आपल्या देशाची संस्कृती तू जपली पाहिजे, असं जर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपण सांगितलं, नक्की एक दिवस ते आपल्या आई वडिलांची मान उंचावल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. नाहीतर आज असेही मुलं आहेत जे संध्याकाळी लेझिम खेळत घरी येतात. डू यू नो लेझिम? जे पिऊन घरी येतात, म्हणजे पाणी नाही बरं, आणि आई वडिलाच्या कमरट्यात लाथा घालतात. असे मुलं काय कामाचे हो. म्हणून माझ्या मातृशक्तीला एक प्रणाम करून निवेदन करेल, आई तुमच्या उदरामध्ये असीम शक्ती आहे. तुम्ही जर ठरवलं तर एखादा देशभक्तही जन्माला घालू शकता. तुम्ही जर मनामध्ये आणलं तर एखादा योद्धा, एखादा क्रांतिकारक, एखादा महात्मा जन्माला घालू शकता. तुम्हाला विनंती असेल, तुम्ही दारुड्याला चुकूनही जन्माला घालू नका. विठ्ठल जन्मना जायते शूद्र, माणूस जन्मता शूद्र असतो, पण संस्कारात द्विज उच्चते. ज्यावेळेस त्याच्यावर संस्कार घडतात
त्याच्या वेळेस त्याचा दुसरा जन्म होतो द्विज, त्याला द्विज ही पदवी तेव्हा प्राप्त होत असते. म्हणून आपल्या मुलांना एखाद्या चांगल्या गुरुच्या जवळ, चांगल्या महाराजांजवळ ठेवा, जेणेकरून त्याची बुद्धी विकसित होईल. कारण चांगलं काय वाईट काय हे गुरुजवळ बसल्याशिवाय कळत नाही. चंद्रकांत दादा, खरं काय खोटं काय हे गुरुशिवाय कळत नाही. पाप काय पुण्य काय हे गुरुशिवाय कळत नाही. ज्ञान काय अज्ञान काय, ब्रह्म काय माया काय, प्रपंच काय परमार्थ काय, सत्य काय असत्य काय, यथार्थ काय अयथार्थ काय हे एखाद्या संतांच्या जवळ, एखाद्या गुरुच्या जवळ बसल्याशिवाय कळत नाही. मी नाही, तुलसीदासजींनी म्हणावं, बिनु सत्संग विवेकुन होई, बिनु सत्संग विवेकुन होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बिनु सत्संग विवेकुन होई, संतांच्या संगतीशिवाय माणसाची विवेक बुद्धी जागृत होत नाही. विवेक या शब्दातच विचलरी असा धातू आहे, ज्याचा अर्थ आहे पृथक पृथक करणं. विठ्ठल नामदेवराय अनेक जन्मामध्ये संतांच्या संगतीमध्ये आले आणि मग त्यांना एक दृष्टी आली. संतांच्या जवळ बसल्याशिवाय दृष्टी येत नाही. अभंगाचा भाव कसा निर्माण करायचा, या अभंगाचा उद्देश काय आहे. कारण की प्रत्येक अभंगाला षडलिंग असतात, प्रत्येक ग्रंथाला षडलिंग असतात. उपक्रमोपसंहारो, अभ्यासो पूर्वता फलम, अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णयाः. प्रत्येक अभंगाला अनुबंध चतुष्टय असतात, अधिकारी असतात, विषय असतात, प्रयोजन असतं, संबंध असतात. प्रत्येक अभंगाचा एक भाव असतो. हा अभंग नामदेवरायांना या अभंगातून काय म्हणायचंय नामदेवरायांनाच माहिती. कीर्तनकाराने जास्त डोकं लावायचं नाही. मी जो अर्थ सांगेल तोच अर्थ नाही 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 नाही, चुकून सांगशील, 2-4 टिपणं पाठ असली तुझी. अरे नामदेवरायांना या अभंगातून काय सांगायचंय हे नामदेवरायांनाच माहिती आहे. आपण फार फार तर या अभंगाची चिकित्सा करू शकतो. या अभंगाचं निरीक्षण परीक्षण करण्याचा अधिकार आपल्याला नाही. नामदेवरायांना संतांना अभंगातून, ज्ञानेश्वरीतून, गाथ्यातून काय सांगायचंय हे फक्त संतच सांगू शकतात. आपण या अभंगाची थोडी चिकित्सा करूयात, बघूयात या अभंगाचा काय भाव निष्पन्न करता येईल. मला असं वाटतं, मी आधी बोललो, योग वासिष्ठामध्ये 7 भूमिका ज्ञानाच्या नामदेवराय या अभंगात मांडत असाव्या आणि या अभंगाला तसं नामदेवरायांनी म्हणजे एक वळण दिलेलं असावं. आपण या अभंगाची चिकित्सा करूयात, परीक्षण नाही. आपल्या गुरुच्या कृपेनुसार जसं आपल्याला ज्ञान मिळालं तसं बोलण्याचा प्रयत्न करूयात. योग वासिष्ठाच्या 7 भूमिका आहेत आणि त्या भूमिका मला अभंगामध्ये उतरवायच्या आहेत. लक्ष देऊ नये का. योग वासिष्ठाच्या 7 भूमिका: शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि शेवटची अवस्था तुर्यगा. या 7 अवस्थेपर्यंत नामदेवराय या अभंगात भाव निर्माण करताना बोलतात. माणसाची पहिली आयुष्याची सुरुवात शुभेच्छा या अवस्थेतून होते. आता या मुलांची इच्छा निर्माण झाली, पण ती शुभ इच्छा निर्माण झाली. नाहीतर आता आपण उन्हाळ्याच्या दिवसात कितीतरी मुलं अशी पाहतो जे फक्त आणि फक्त यूट्यूबचे रील पाहतात, जे फक्त इन्स्टाचे रील पाहतात, जे फक्त आपला समय बर्बाद करतात. अशी कितीतरी मुलं आहेत जे फक्त मोबाईलवर असतात. मोबाईल दिल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही. पण आपल्या वडिलांना कळतं, त्यांच्या हाती मोबाईल दिला तर नक्की
ते आपलं हित करणार नाहीत. मग आपलं हित कशाने होईल? आपला मुलगा शिबिरात पाठवला पाहिजे, जेणेकरून शिबिरामध्ये 15 दिवस त्याला जीवन कसं जगावं हे तर कळेल. चांगली इच्छा त्याला निर्माण झाली पाहिजे, तिला शुभ इच्छा म्हणतात. मोबाईल हाती देणं ही अशुभ इच्छा आणि टाळ हाती देणं ही शुभ इच्छा आहे. हातामध्ये टाळ द्यावा, हातामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ द्यावा, हातामध्ये मुलाच्या मृदंग द्यावा, जेणेकरून त्यांनी आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे, आपली संस्कृती सांभाळली पाहिजे. म्हणून पारमार्थिक वाटचाल करत असताना अध्यात्म क्षेत्रामध्ये पहिली अवस्था ज्ञानाची ज्यावेळेस प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या अवस्थेचं नाव आहे शुभ इच्छा. याच्यामध्ये विग्रह झाला, संधी विग्रह, शुभ इच्छा. अदेंग गुण अतेंच गुण संज्ञस्या इको येणचे इकच स्थाने येणस्यादच संहितायाम विषय पंचसंधी लघु सिद्धांत कौमुदी. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. या या महाराज. विठ्ठल क्षेत्राचं वैभव, आपली पारमार्थिक श्रीमंजी म्हणजे आलेली ही सगळी मंडळी आहे महाराज, आहे की नाही. आमचे आदरणीय श्रद्धेय भागवत महाराज आहेत, आमचे हरिभक्त परायण संदीप महाराज, माझा विसराळ स्वभाव आहे बरं का. आमचे महेश महाराज मडके युवा कीर्तनकार आहेत, सगळ्यांचे लाडके कीर्तनकार आहेत, आहे की नाही. आज 3-3, 4-4 कीर्तनात उपस्थित आहेत कीर्तनकार बरं का. माझं खूप नशीब आहे. इजा तुला शिक्का मिळाला तू कीर्तनकार झाल्याचा बरं का. एरवी इतके कीर्तनकार आणि गायनाचार्य वादक मंडळी सापडत नाहीत कीर्तनाला. आता ही दूरदर्शन म्हणजे दुर्लभ मंडळी झालेली आहे, दूर दर्शन होत नाही अशा मंडळींचं. आमचे हरिभक्त परायण घाडगे महाराज, ही सगळी मंडळी अत्यंत जीवाभावाची मंडळी आपल्या परमार्थाला, आपल्या परिसराला लाभलेली आहे. जितका लाभ घेता येईल तितका लाभ घ्या, फायदा नाही बरं का. फायदा नाही घ्यायचा, महाराज लोकांचा लाभ घ्यायचा असतो. विठ्ठल पहिली अवस्था आहे परमार्थाची. कोणती अवस्था आहे? शुभ इच्छा. शुभस्ते इच्छा, शुभ इच्छा म्हणजे आपण परमार्थ केला पाहिजे, आपण कीर्तनात बसलं पाहिजे, आपण आपला मुलगा शिबिरात पाठवला पाहिजे, आपण शिबिरामध्ये एखादी पंगत दिली पाहिजे, आपण शिबिराला सहकार्य केलं पाहिजे, आपल्या परिसरातला सप्ताह भव्य दिव्य झाला पाहिजे, आपला परिसर पारमार्थिक झाला पाहिजे. म्हणून आपण इथं आपल्या परीनं प्रयत्न केले पाहिजे. आपण कीर्तनात मृदंग वाजवला पाहिजे, आपण कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे, आपण कीर्तनामध्ये ताट बसलं पाहिजे. एवढं जरी कळलं तरी बस झालं. आपण कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, आपण कीर्तनात हे कीर्तन माझ्या हिताकरता चालू आहे या हेतून ऐकलं पाहिजे. आपण कीर्तन श्रवण करत असताना झोपलंही पाहिजे, नाही ना. नाही, कीर्तनात जर झोप लागत असेल तर समजावं ही फार तर अशुभ इच्छा होईल, हिला अशुभ इच्छा म्हणावं, शुभ इच्छा म्हणू नये. आपण सहकार्य केलं पाहिजे. नाहीतर अरे कशाला जातोस तिकडं, ते काय आपलं होय, चल तिकडं पाटील आले. नाही, पाटील आले नाही म्हटलं बरं मी, म्हणजे ते पुरुषोत्तम पाटलाकडे जाईल. आमच्या पाटील आली स्त्रीलिंगी आहे, अरे इकडे काय पडलंय, तिकडे चल आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे अशी जी इच्छा होते तिला अशुभ इच्छा असं म्हटलं जातं. म्हणजे आपण परमार्थाकडे आलं पाहिजे, हिला शुभ इच्छा म्हणतात. आणि आपला सर्वनाश जिकडे होईल आपण तिकडे गेलं पाहिजे, हिला अशुभ इच्छा म्हणतात. आपला मुलगा चांगला घडला पाहिजे, तो संस्थेत राहिला पाहिजे, कीर्तनकार झाला, अरे नाही कीर्तनकार झाला चालेल हो, नाही टाळकरी झाला चालेल हो, नाही मृदंगाचार्य झाला चालेल हो, तो जीवनामध्ये चांगला माणूस म्हणून जरी जगला तरी बस झालं. स्वच्छ निर्मळ चरित्र ज्याचं झालं, समजावं तुमचं महाराज कर्तव्य कर्म तुम्ही केलं. जीवनामध्ये चांगलं कर्म करा. 4 लोकांनी तुमच्या मुलाकडे बघून तुम्हाला ओळखलं पाहिजे. तुमची ओळख म्हणून नाही, तुम्हाला तुमच्या मुलाच्या ओळखीनं ओळखलं पाहिजे. असं तुमच्या मुलाचं कर्तृत्व फक्त शिबिरात आणि संस्थेत. आम्ही सुद्धा शिबिरात होतो. आमची जी पायाभरणी झाली ती शिबिरापासून झाली, आमची पायाभरणी संस्थेपासून झाली. आम्ही पहिल्यांदा शिबिरात होतो, शिबिरातून आम्ही संस्थेत गेलो, संस्थेतून आम्ही आळंदीला गेलो, आळंदीतून काशी केली. नाही, कधी कधी असं वाटतं एखादा श्रोता, आता श्रोते चांगले सापडले तर असं वाटतं बरं झालं काशी केली.
पण कधी कधी श्रोता एवढा रदाळ भेटतो चंदू भाऊ, असं वाटतं उग काशीला जाऊन काशी केली, पण 2-4 टिपणं बसवले असते, 50-50 कमवले असते. उगा गुरुच्या समोर बसून अध्ययन केलं, लघु सिद्धांत शिकले, न्याय सिद्धांत मुक्तावली, खंडन खंड खाद्याची चुकी, भामती, हे सगळे ग्रंथ उगा सोडत बसलो. उगा बरं 2-4 5-10 टिप्पण दर वर्षाला बदलायचे, लोकांनी प्रसिद्ध केलं असतं, युट्यूबवर नाव झालं असतं, असं वाटतं कधी कधी. पण असे श्रोते पाहिले की असं वाटतं बरं झालं तिकडे गुरुच्या मुखारविंदातून श्रवण केलं, आहे की नाही. म्हणून आपल्या मुलांना चांगलं शिकवलं, चांगलं घडवलं, याला शुभ इच्छा म्हणावं. पहिली परमार्थाची पायरी म्हणजे शुभ इच्छा आहे. दुसरी अवस्था आहे ज्ञानाची, योग वासिष्ठामध्ये सांगितल्या जाते, तिचं नाव आहे सुविचारणा. सु म्हणजे चांगली, विचारणा म्हणजे एखाद्या महाराजाला विचारावं, एखाद्या संताला विचारावं, गुरुला विचारावं, महाराज तुम्हाला देव दिसलाय का हो, तुम्हाला देवाची भेट झाली काय हो, मला देवाची भेट झाली पाहिजे, तो कसा दिसतो, मला देव कळला पाहिजे, देवाचा माझा परिचय झाला पाहिजे. तसं परमार्थात प्राप्ताची प्राप्ती संभवत नाही. परमार्थामध्ये भगवंताची ओळख तुम्हाला झाली काय, गुरु महाराज मला त्यात देवाची ओळख झाली पाहिजे. मग गुरुच्या जवळ बसायचं. कहीं ऐसी दशा येईल माझ्या, कहीं ऐसी दशा येईल माझ्या, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तनुमनु जिवे चरणासी लागावे अगरबता करावे दास्यत्व सकळ अगरबतापूर्वक दास्यत्व केलं पाहिजे. मग गुरु काय करतात हो महाराज, मग अपेक्षित आपुले सांगतील पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पानये अंतःकरणाच्या ग्रंथ भीतीचा छेद होतो. विद्यते हृदय ग्रंथेश छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे संदेहाच्या सुटल्या
महाराजांचा आवाज ऐकला आणि झालो पोटी शीतळ. असं वाटतं आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. आवाजामध्ये सुद्धा एक लकप असते बरं का चंद्रकांत दादा. आता महाराजांच्या आवाजात कशी लकप आहे. आई माझा मायेचा सागर म्हटलं महाराजांनी, आहे की नाही, किती गोड म्हटलं, आहे की नाही. आमचे पुरुषोत्तम महाराज आणि आमचे खळेकर महाराज म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले दोन हिरे आहेत, हिरे महाराज. हा, खूप कमी लोकांना आवाज मिळाला. आमचा महेश महाराजांचा आवाज सुद्धा खूप, अरे षडजला असा सहज फेकल्या जातो, नाही तर आमच्या सारख्याला अशी कसरत करावी लागते. पण महेश महाराजांचा एकदम षडज, आहे की नाही, तार सप्तकाला छेडणारा आवाज पाहिजे. म्हणून शुभेच्छा, सुविचारणा विचारलं पाहिजे गुरुच्या जवळ बसून. कोहम कथमिदम जातम, को वै जननी को वै, मी कोण आहे.